सुरुवातीला गुरु आता 12वा होता. 14 तारखेपासून तो तुमच्या लग्नात येणार आहे. चंद्राबरोबर गुरुची स्थिती असणार आहे. म्हणजे इतके दिवस तुम्हाला जी गुरुची साथ तुम्हाला हवी त्या प्रमाणात मिळत नव्हती, त्याप्रमाणे आता मिळणार आहे. जरी गुरु 12वा होता तरी काही गोष्टी तुम्हाला त्यांनी साथ दिलेलीच आहे, पण जेवढी पाहिजे तेवढी मिळत नव्हती. आता मात्र तुमचे संततीचे प्रश्न आहेत ते सुटणार आहेत. त्याच्यानंतर व्यापार, व्यवसाय, नोकरीमध्ये जे काही अडचणी होत्या त्या अडचणी हळूहळू कमी होणार आहेत. व्यापारामध्ये सहकार्याचं सहकार्य मिळेल. त्याच्यानंतर भागीदारीतल्या व्यवसायामध्ये चांगली वाढ होणार आहे. उत्पन्नाचं साधन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे एकापेक्षा अनेक गोष्टीतनं तुम्हाला उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. भाग्यवृद्धीसाठी सुद्धा हा कालावधी चांगला आहे. धार्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे. अध्यात्मामध्ये तुमचा इंटरेस्ट वाढण्याची शक्यता आहे. अध्यात्मामध्ये तुम्हाला प्रवास होण्याची शक्यता आहे. दान धर्म करण्याची इच्छा होण्याची शक्यता आहे. तर ह्या गोष्टी तुमच्या आता ह्या गुरुमुळे होणार आहे. त्याच्यानंतर जो गुरु रवी आहे, रवीची स्थिती आता जी चांगलीच आहे. त्या रवीमुळे काय होणार आहे की जी कामं होत नव्हती ती व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे महत्त्वाची आणि जी सरकारी कामं ती सुद्धा तुमची आधीच सुरुवातीलाच 15वड्यात तुम्ही करून घ्या. म्हणजे पुढे तुम्हाला अडचणी येणार नाही. सुरुवातीलाच प्लॅनिंग करून पहिल्या 15वड्यात तुम्ही ती कामं करून घ्या. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेम पुढे येणार नाही की बाबा आपली कामं होत नाही आहेत किंवा काही अडचणी आहेत बारीक सारीक, तर त्या अडचणी येणारच नाही. त्यामुळे काय आहे की तुम्ही आधीच महिन्याच्या आत 15 दिवसाच्या आत तुम्ही ते कामं करा. तसं तर गुरु तुम्हाला सपोर्ट करणारच आहे. त्यामुळे तोही काही प्रश्न नाही आहे. शिवाय जे तुमचे वरिष्ठ आहेत ते सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. काही गोष्टी ज्या तुमच्याच्याने होत नाही आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. त्यातून तुम्ही कामाची प्रगती करणार आहात. आणि कामाच्या ठिकाणी वातावरण जरी कामाचा ताण असला तरी तुम्ही काम ते व्यवस्थित करणार आहे, पूर्ण करणार आहात. कारण जरी काम जास्त असेल तरी ते तुमच्या आवडीचं काम असेल. त्यामुळे त्याच्यात मन लावून तुम्ही काम करणार आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही प्रश्न नाही. इथे मान, सन्मान, प्रतिष्ठा हेही तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला कसं होतंय की या गोष्टी काम करून लोकांकडनं तुम्हाला जेव्हा प्रेरणा मिळते किंवा उत्साह मिळतो, ह्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळतो. बरं, तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे. लोकांकडनं तुम्हाला त्याचा प्रतिसाद अतिशय उत्तम मिळत आहे. त्यामुळे काम करण्याची स्थिती तुमची चांगलीच राहणार आहे. आणि ही स्थिती चांगली असल्यामुळे त्याच्यात प्रगती होणार आहे. फक्त घरामध्ये खर्चाचं प्रमाण मात्र वाढत राहणार आहे. घरातली थोडीशी मॅनेजमेंट करा. घरचा खर्च वाढला तरी घरातल्यांना समाधान मिळेल ह्याची तुम्ही स्वतः खात्री करून घ्या. मात्र खर्च वाढता राहिला तरी उत्पन्न तुमचं वाढणार आहे. त्यामुळे त्याचा काही प्रश्न येणार नाही की बाबा पैसा पुरणारच नाही अशी स्थिती येणार.